गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी राज्य सरकारने दिलेली 31 डिसेंबरची मुदत संपली आहे। मुदत संपूनही महामार्गाचे अर्धवट काम जैसे थे असेच आहे। त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात देखील महामार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। अपघातांना सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महामार्गाचे काम रखडवणाऱ्या राज्यकर्त्यांना योग्य धडा शिकवा। योग्य पक्षाच्या उमेदवाराला मत देऊन मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, अन्यथा पुढील 10 वर्ष हे महामार्गाचे काम असेच राहील, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे। नमस्कार, मी वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष खेड नगरपालिका आणि सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना। गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे। याच्यावरती अनेक लोकांनी आपली म्हणणे मांडले, आपली मतं व्यक्त केली। अनेक ठिकाणी हा रस्ता व्हावा म्हणून आंदोलन झाली, मोर्चे झाले, काही ठिकाणी उपोषण झाली। माझ्यासारखा कार्यकर्ता 2-2 महिने जेल देखील भोगून आला, तरी देखील आज तागायत सुस्त सरकारला हा रस्ता करावासा वाटत नाही। या रस्त्यावरची निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे असं मी वारंवार म्हणत असताना ते सत्यात उतरलं ज्या वेळेला बहादूर शेख नाक्यावरचा जो ब्रिज कोसळला। आजही 31 डिसेंबर ही डेडलाईन होती सेंट्रल गव्हर्नमेंटची, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही डेडलाईन त्यांनी रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाढवलेली आहे। मी सातत्याने सांगतो आहे की हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि यांना कोकण वासियांची कदर नाही आहे, आणि म्हणून हा मुंबई गोवा महामार्ग पुढील 10 वर्ष देखील होऊ शकणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी याच्यावरती लक्ष देऊन सरकारला जाग यावं म्हणून जागर यात्रा देखील काढली, तरी देखील झोपी गेलेलं सरकार जागा होत नाही। म्हणून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त जनतेला आणि कोकणवासियाला सांगणं आहे की 2024च्या म्हणून माझ्या समस्त जनतेला आणि कोकणवासियाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये आपण योग्य पक्षाचं बटन दाबा, जेणेकरून येणारं सरकार या कोकणवासियांच्या भीतीने हा रस्ता करेल आणि या कोकणाकडे दुर्लक्ष करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती ठेचली जाईल। म्हणून तर आपण सर्वांनी 2024ला योग्य बटन दाबावं आणि ह्या ज्या कोकण आपल्या मुंबई गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला त्यांना आपण घरी पाठवावं, एवढी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करतोय। धन्यवाद।